काठी आणवायचं किती निघणार आहे नको नका तुम्ही मिसळून दिली बोला व्हायची की आता कोणी तू निघणार कितीला आहे तू आता दमणीला ते मी आता नमस्कार मित्रांनो, मी परत आलोय तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन आपला बैलपोळ्याचा. तुम्ही आता ही व्हिडिओ बघशाल त्याच्या आधीच मी एक व्हिडिओ टाकलाय चिंतामणीचा. लागोपाठ 2 व्हिडिओ होतील असं वाटतंय मला. पोळ्याची व्हिडिओ करायला आलोय आपण. हे चिंतामण भावारी आपल्या गावचेच मामा आहेत, त्यांची 2 बैल आहेत तिथे आता सजवतायत. ते बघण्यासाठी आता आपण आलोय इथे. बघूया ते कसं काय सजवत आहे. आता बैलाला ते चाळ बांधतायत, आंघोळ घातली त्यांना. त्याचं नाव मोरा आणि त्याचं नाव मोहन असं नाव आहे त्या बैलांची. आणि या मामांची ती 2 बैल आहेत आणि ते म्हणताय ते बैल खूप गरीब आहेत, आपल्याला ते घाबरतायत. आपण त्यांना घाबरायची गरज नाही काय. त्यांना ते चाळ बांधतात. ही मुलगी जर त्यांच्या पायाजवळ गेली ना तर ते बैल काहीच करत नाही. तुम्ही बघू शकता. आता पुढं काय होतं मी तुम्हाला दाखवतो. दुःख घटना अशी आहे का आपल्या गावामध्ये दुःख घटना झालेली आहे, त्यामुळं तेवढा उत्साह राहणार नाही कार्यक्रमाला. थोडक्यात कार्यक्रम हा आता इथूनच होतील, आपल्या घराच्या पुढूनच जाणार आहेत सर्व. बघूया कसं काय होईल, मी तुम्हाला दाखवतो. गॅरंटी मध्ये ना एवढं भेटून का पण चाळ बांधून देणार नाही नाही. ही कधी कधी घेतले ते पहिलं तुम्ही? हो हा ना, राजूरला. गाय आहे ना, कपाळपट्टी अंग ही कपाळपट्टी आहे ना. त्या बैलांना आरामच असेल ना सध्या, सगळं झालं काम. कधी ना आणि ही माळ हे काय गळ्यातली माळ ना. चालेल का नाही भाई? पबजी खेळते काय? BMC वरती जिंदाबाद. चालतोय का? झालं का एक बैल? किती बाशिंग आहे ते? एकच आहे का? हा हा लय छान दिसतोय रे तू. हो दुसरा बैलचा बैल घेतला आता. बाशिंग पण बनवलेत ना. कसा दिसतोय? एकदम भारी ना. जातील मला बाबा आता खराब बैल का बरं. अरे घाबरू नका, नाही मारत नाही तो.
काय करायचं? हे काय हा ना काय काय म्हणतात त्याला म्हणजे आता झूल त्यांच्या अंगावर टाकायला पुढे ब्रेक नाही हे काय हो मामा तवा यालाच मान आहे मग हे काय चवार म्हणतात त्याला मान राहते मग अजून ट्रेस चढवला नाही ना हा ना हा पा बरं इकडं आहे का नाही तर रे हो 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 बरोबर हा माझी खाली लागते हा तुला दुःख आहे ना थोडं आहे का नाही दुःख ना करा हो 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 जातो इथून खालून बैल येऊ दे तिकडून राम राम हा आपल्याला काय अख्ख्या गावाला भेटेल म्हणायची का ते पाहिजे काय नाव आहे याचं आणि त्याचा त्याचा हरण्या तो का मांडवली ते लगेच नाहीला त्याला खास आहे बरं का पुण्यावरून आले बरं बैल सजवायला प्रमुख पाहुणेत ना प्रमुख पाहुणे दर्या साकडा त्याची काय माहिती नाही आपल्याला बैला कशी सजवली तो शेळ्यांचा घेतो मला नाही माहित शेळ्या सजून आणल्यात का लय भारी सजवली. काय या बैलाचं नाव आणि त्याचा हा हा ना हा, सांग काय ते? सांग ना कोणता हार नाही कोणता सज नाही हा बरं. का हो, काय बैलांचे नाव हा काय नाव काय हा नाव चपळे ए चपळ्या चाल पटकन बैलाचं नाव काय हरण्या लय हरणे ते आज काय काय पाटील काय तो तुमचं नाव काय अरे नाही तुम्हाला बैल का काय म्हणलं काय बैलांचे नाव काय राजा म्हणे हा राजा म्हणे कोणचा राजा कोणचा मान्य राजा म्हणे हा ना काय नाव आहे तुमच्या बैलाचं आणि याचा सोन्या चला जाऊ द्या पुढे येऊ काय नाव आहे बैलाचं बैलाचा हा राजा याचा आणि त्याचा त्याचा बटलर बटलर छान छान किती वेळ लागला अजून अजून म्हणजे आता झालं एक 5-1 मिनिटात सगळी तयारी होईल आणि 5-1 मिनिटात आपण बँजो वगैरे लावून खाली बँजो इकडे वर येणार आहे का हो साईडला
चला चला आलो खाली. हो या. हां ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्याला उत्कृष्ट बाशिंग आणि सजावटीच्या विरुद्ध आपल्याला या ठिकाणी बक्षिसाचं वितरण करण्यात येईल. ग्रुपला टाकून बरं का ती सुटी आम्ही पाहू. इसकी बात है जी ना. बांधल्याच्या नंतर याला धरावं लागत नाही. हा मोकळा बैल मारुतीच्या मंदिरासमोर जातो आणि मारुतीच्या मंदिरासमोर गेल्यानंतर असे पुढचे पाय वाकवून मारुतीला नमस्कार करतो. अशी याची खासियत आहे या बैलाची. 5 वर्षाची परंपरा आहे. 5 वर्षाची परंपरा. माझं नाव खंडू गोविंद भवारी. ओके ओके. सजावट आणि बाशिंग अशा पद्धतीचा 1 नंबर असलेला बैलाला 1001 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. 2 नंबर सजावट आणि बाशिंग अशा 2 नंबरच्या बैलाला 1 रुपये
तर या जोडीसाठी 201 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. तसंच आपल्याला बैलांच्या बरोबर जो आपल्या शेतीमध्ये कष्ट करतो अशा उत्कृष्ट बैलाच्या जोडीला सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस लोटे डॉक्टरांच्याकडून देण्यात येईल. कृपया सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी. आता 1 नंबर उत्कृष्ट बाशिंग आणि सजावट यामध्ये जो शेतकरी राजा असेल तो शेतकरी राजा म्हणजे चिंतामण भवारी यांच्या बैलाचा प्रथम क्रमांक या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. सरपंचाच्या हस्ते हे बक्षीस त्यांनी या ठिकाणी येऊन घेऊन जायचे. काय नाही काढा फोटो चला काढा पुढच्या वर्षी ना नंबरसाठी हे बक्षीस या ठिकाणी 701 रुपयाचं देण्यात येत आहे. या 2 नंबर मध्ये बबनराव कोरडे यांच्या बैलाचा दुसरा क्रमांक ग्रामपंचायतीच्या वतीने घोषित करण्यात आले. तिसऱ्या क्रमांकामध्ये गंडू भवारी यांच्या बैलाचा तिसरा क्रमांक आलेला आहे. जागा भेटेल तिथं उभे राहा. आता उत्कृष्ट खिलार जोड याच्यासाठी डॉक्टर लोटे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. यामध्ये भाऊराव साबळे यांच्या जोडीला हे 201 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. डांगी जोड यांच्यामध्ये कुंडली कबाले यांच्या बैलाला उत्कृष्ट बैल जोड म्हणून घोषित करण्यात येत आहे. 201 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. या शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन बक्षिसाचं आपलं घेऊन जायचंय. काढले ना फोटो. जरी काही लोक आजकाल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरत असले तरी सुद्धा अजून काही लोक बैलांचा वापर करतात. अजून सुद्धा शेतीची अवजड कामे जसे की नांगरणी, पेरणी, मळणी, पिकांची वाहतूक ही बैलांच्या सहाय्यानेच केली जाते. ज्यावेळी वाहने नव्हती त्यावेळी सर्व लोक या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी बैलगाडीचा वापर करत असत. बैलाचे शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खूप जवळचे नाते असते. आपल्या या मित्राचे आभार मानण्यासाठी शेतकरी राजा दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा करतो. मला असं वाटतं या मॉडर्न जगामध्ये जमिनीशी नाळ बांधून ठेवायला शेतकऱ्यासोबत बैलाचेही तेवढेच योगदान आहे. तर मित्रांनो, तुम्ही पोळ्याची व्हिडिओ बघितली, कशी होती, कसे बैल सजवले होते आणि किती मंडळी जमली होती गावाला. आणि पोळ्याला बहुतेक कामाला जाणारे लोक ही गावाला येतात सुट्टी काढून, पण आमच्या मंडळींना काही यायला जमलं नाही, भावांना सुट्ट्या मिळाल्या नाही. त्याच्यामुळं आम्ही तिघंच आहेत, आई, मी आणि आजी. आता आम्ही तिघांसाठी पोळ्याचं जेवण केलं. तर जेवण करतो आता आम्ही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.